नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचं मूल जर 4 ते 5 वर्षाचं किंवा 5-6 वर्षांचं असेल आणि त्याला जर इंग्लिश लिहिता येत नसेल तर तुम्ही त्याला इंग्लिश लिहायला शिकवण्याची सुरुवात कशी करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा बेसिक म्हणजे मुलांना फोनिक साऊंड माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओत फोनिक साऊंड हो, पण ते गरजेचे आहेत. तर मुलांना आधी या फोनिक साऊंडची ओळख तुम्ही करून द्यायची आहे. हे ॲ बी ला ब म्हणतात, सी ला क म्हणतात, डी ला ड म्हणतात. तर हे तुम्हाला आता झेड पर्यंत माहिती आहेत आणि हे पाठच करून घेणं गरजेचं आहे. हे तुम्ही मुलांकडून पाठच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्ही मुलांना लिहायला कसं शिकवायचं आहे, सुरुवात कशी करायची आहे. तर मुलांना एचा फोनिक साऊंड माहिती आहे ॲ. मग यापासून आपण काही शब्द तयार करायचे आहेत जे की मुलांना बनवायला शिकवायचे आहेत. कशा पद्धतीने तुम्ही शिकवू शकता, तर मुलांकडून हा साऊंड पाठ करून घ्यायचा. ॲट, ॲट म्हणजे एचा फोनिक साऊंड ॲ आणि टीचा फोनिक साऊंड ट. मग यापासून ॲट या शब्दापासून कोणते कोणते शब्द बनू शकतात. एक्झाम्पल आहे रॅट. समजा रॅट शब्द आपल्याला बनवायचा असेल, रॅट, तर मुलांना काय सांगायचं आहे की तुम्हाला र साठी कोणता फोनिक साऊंड वापरतात, आर, आणि ॲट, रॅट, रॅट या पद्धतीने. अजून काही एक्झाम्पल पाहूयात आपण. समजा शब्द आहे बॅट, तर कसा बनवायचा आहे, ब, फोनिक साऊंड बी साठी ब आणि ॲट, बॅट. शब्द आहे हॅट. हॅट शब्द असेल तर कसा बनवायला सांगणार आहात तुम्ही, एच, ह साठी एच आणि ॲट, हॅट. त्यानंतर शब्द बनवायचा असेल तुम्हाला मॅट, तर कसा बनवायला शिकवणार आहात, एम, म साठी काय वापरणार आहोत, एम आणि ॲट. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना लिहायला शिकवण्याची सुरुवात करू शकता. बेसिक आहे हे एकदम. मुलांना तुम्ही याच पद्धतीने लिहायला शिकवायचं आहे. आता दुसरा साऊंड आहे ॲट. ॲड, ॲड या पद्धतीचं साईन वरती आणि ड. आता इथं तुम्ही कोणताही शब्द लिहू शकता, जसं की ल लिहिला तर काय होईल, लॅड. या शब्दामध्ये तुम्हाला फक्त इथं रिकाम्या जागी कोणताही शब्द भरत जायचा. काही शब्द मी लिहून घेतलेले आहेत, तर तुम्ही हे शब्द कसे शिकवायचे आहेत मुलांना. लॅड. आता ॲड हा साऊंड आपण मुलांना शिकवलेला आहे. तर लचा साऊंड, सॉरी, ल साठी आपण काय वापरतो, एल, ल, ॲड, ड, ॲड, ड. डी साठी काय वापरतो, डी, ड, ॲड. पॅड, प, ॲड, पॅड, सॅड, स, ॲड. या पद्धतीने साऊंड मुलांकडून पाठ करून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना खूप सारे शब्द लिहायला शिकवू शकता. नेक्स्ट पाहूयात. साऊंड आहे ॲन, ॲन. आता ॲन साऊंडशी रिलेटेड कोणते कोणते शब्द तुम्ही मुलांकडून लिहून घेऊ शकता किंवा आधी मुलांना शिकवायचे आहेत आणि नंतर लिहून घ्यायचे आहेत. एक्झाम्पल पाहूयात. शब्द आहे समजा पॅन. तर पॅन शब्द तुम्ही कसा बनवणार आहात, पी. पी साठी कोणता, प साठी कोणता वर्ड वापरतात, पी, प, ॲन, पॅन. या पद्धतीने मुलांना स्पेलिंग बनवायला शिकवायचे आहेत. रॅन, र साठी वापरतो आर आणि ॲन, रॅन. कॅन, क साठी काय वापरतो, सी, क, कॅन. फॅन, फ साठी काय वापरतो, फ, ॲन, फॅन. नेक्स्ट साऊंड आहे ॲग. तर आता ॲग साऊंडशी रिलेटेड शब्द तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल शब्द आहे बॅग. बॅग हा शब्द कसा बनवतील मुलं, ब, बी साठी ब आणि ॲग. तर तुम्ही हा साऊंड पाठ करून घेतला तर मुलं यापासून खूप सारे एकसारखे शब्द बनवू शकतात. एक्झाम्पल पाहूयात आपण अजून. तर आता इथे शब्द आहे लॅग. तर लॅग कसा बनवू शकता तुम्ही, ल, ॲग, रॅग, र, ॲग, टॅग, ट, ॲग, टॅग. या पद्धतीने ॲगचे साऊंड, ॲग साऊंड पासून तुम्ही शब्द बनवायला मुलांना शिकू शकता. आता नेक्स्ट साऊंड आहे ॲप. तर ॲप साऊंड पासून एखादं एक्झाम्पल काय असू शकतं, कॅप. कॅप हा शब्द आपण घेऊयात. तर कॅप हा शब्द कसा बनवू शकतो आपण, क साठी काय वापरतात, सी, क, ॲप, कॅप.
आता शब्द आहे टॅप. ट ट साठी काय वापरतो टी ए पी टॅप. गॅप ग साठी काय वापरतो जी ए पी गॅप. आणि मॅप एम ए पी मॅप. तर मॅप ॲप साऊंड पासून आपण इतके सारे शब्द मुलांना बनवायला शिकवू शकतो. समजा आता जर आपल्याला एक मात्रा असलेले शब्द मुलांना शिकवायचे असतील तर कसे शिकवू शकतो. ईचा साऊंड काय होतो ए. तर एट एड एग एट आणि एन या साऊंड पासून आपण मुलांना वेगवेगळे शब्द बनवायला कसे शिकवू शकतो ते पाहूयात आता आपण. तर सगळ्यात आधी एड साऊंडशी रिलेटेड शब्द, जसं की आपल्याला शब्द बनवायचा आहे बेड. बेड तर काय कसा शब्द बनवेल आपण यापासून. ब ब साठी काय वापरणार बी एड बेड बेड या पद्धतीने आता शब्द बनवायचा आहे झेड. तर झ झ साठी काय वापरतो झेड झ एड झेड. टेड ट एड टेड वेड. व साठी काय वापरतो डब्ल्यू व एड वेड. आता साऊंड आहे ए ग. तर यासाठी काय वापरू शकतो आपण. एक्झाम्पल पाहूयात एखादं. पेग पेग. तर हा शब्द कसा बनवू शकतो आपण. प ए क पेग. केक क साठी काय वापरणार आहोत के. एग र रेग र साठी काय वापरणार आहोत आर रे ग. लेग ल साठी काय वापरणार आहोत एल आणि लेग या पद्धतीने. तर ह्या सगळे शब्द बनवण्यासाठी किंवा स्पेलिंग तयार करण्यासाठी मुलांना फोनिक साऊंड माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की फोनिक साऊंड किती महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट साऊंड आहे एट. तर एक्झाम्पल पाहूयात आपण. जेट जेट शब्द लिहायचा असेल आपल्याला जेट. तर कसा बनवणार आपण. ज साठी काय वापरतो जे एट जेट. अशा पद्धतीने आपण ह्याचं स्पेलिंग बनवू शकतो. अजून एक्झाम्पल पाहूयात. शब्द बनवायचा असेल मेट. तर म म साठी काय वापरतो एम मेट मेट. गेट ग ग साठी वापरतो जी गेट. सेट स साठी वापरतो एस सेट. नंतर नेक्स्ट साऊंड आहे एन. आता एन पासून आपण कोणते कोणते शब्द बनवू शकतो. तर पहिल्यांदा मुलांना एक एक्झाम्पल सांगूयात. हेन. आता हेन हा शब्द कसा बनवायचा. ह साठी काय वापरतो ह एच ई एन हॅन. मेन म साठी काय वापरणार आहोत एम म एन. पेन प एन. जेन ज ग जेन जी ए एन जेन. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात ई. ई म्हणजे काय. तर एखाद्या शब्दाला आपण वेलांटी देतो त्यावेळी त्याचा साऊंड ई होतो. तर वेलांटी असलेले शब्द आपण कसे वाचू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात इन साऊंडशी रिलेटेड काही वर्ड. जसं की नाईन हा शब्द असेल नाईन. तर याचं स्पेलिंग काय होणार आहे NINE ना इन ना इन. अजून काही वर्ड्स पाहूया. तर यापासून लाईन शब्द कसा बनवू शकतो आपण. ल ल ल साठी काय वापरतो एल INE लाईन. पाईन PINE फाईन FINE. तर इन इन साठी आपण INE वापरलं. नंतर आता पाहूयात इड इड इडशी रिलेटेड शब्द. जसं की शब्द आहे किड किड. तर किड हा शब्द आपण कसा लिहू शकतो KID किड. अजून काही शब्द आहेत जसं की लीड LID लीड. मिड MID डिड. ड साठी वापरणार DID डिड. तर नेक्स्ट आहे इप. इप म्हणजे ईचा साऊंड आहे वेलांटी. जसं की शब्द आहे
कीप, कीप. तर हा शब्द आपण कसा बनवू शकतो? KIP, कीप. पिप, PIP, डिप, DIP, सिप, SIP, सिप. नेक्स्ट आहे इट. इट एखादा एक्झाम्पल पाहूयात आपण. शब्द आहे बीट. बीट हा शब्द कसा लिहू शकतो आपण? ब साठी काय वापरतो? बी आणि IT. इट, बीट. नेक्स्ट आहे शब्द सीट. स साठी वापरणार S, सीट. हिट, ह साठी वापरणार H, ह. हीट, ह. ईट, हिट. किट, के साठी वापरणार के, क साठी वापरणार के, IT, किट. नेक्स्ट साऊंड आहे ईग. जसं की एक्झाम्पल आहे फिग. फिग एक्झाम्पल असेल तर आपण याचं स्पेलिंग कसं बनवू शकतो? FIG, फिग. डिक, डी साठी वापरणार डिक, DIG, डिक. रिग, RIG, र साठी र आणि रिग. ज्यावेळी एक काना आणि त्याच्या अर्धचंद्र असा काही उच्चार असेल त्यावेळी कसा शब्द वापरू शकतो आपण? एक्झाम्पल आहे पॉट. तर आता इथंच कसं स्पेलिंग बनवायचं आहे? ऑट, पॉट. नेक्स्ट आहे नॉट. एन साठी काय, न साठी काय वापरणार? एन, न. ऑट, कॉट. क साठी काय वापरणार? सी, क. ऑट, कॉट, गॉट. ग साठी काय वापरणार? GOT, गॉट. या पद्धतीने स्पेलिंग बनवायला शिकू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे साऊंड ऑग. तर या संबंधित शब्द तुम्ही कसा बनवायला शिकू शकता? जसं की शब्द आहे डॉग. डॉग. तर आता याचं स्पेलिंग कसं बनवायचं? ड साठी डी, ड. ऑग, डॉग. लॉग, ल. ऑग, फॉग, फ. ऑग, हॉग, फ. ऑग. या पद्धतीने. नेक्स्ट आहे ऑफ. जसं की पॉप हा शब्द तुम्हाला बनवायचा आहे. पॉप, पॉप, POP, पॉप. आता टॉप हा शब्द तुम्ही कसा बनवू शकता? टी साठी वापरणार ट साठी वापरणार TOP, टॉप. मॉप, म साठी वापरणार MOP, मॉप. हॉप, फ साठी वापरणार HOP, हॉप. आता ऑड. ऑड या शब्दापासून तुम्हाला एखादा शब्द बनवायचा आहे. जसं की गॉड. गॉड हा शब्द तुम्हाला बनवायचा आहे. तर काय करायचं? गॉड. ग साठी GOD, गॉड. काही शब्द यासारखे रॉड, ROD, रॉड. नॉट, NOD, नॉट. पॉड, POD, पॉड. आता नेक्स्ट पाहूयात की अ साऊंड असणारे काही वर्ड्स. जसं की पहिला साऊंड आहे अप. आता कप हा शब्द तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही कसं लिहू शकता? कप, क साठी काय वापरणार? C आणि UP, कप. अजून काही एक्झाम्पल? टप, TUP, टप. कारण ट साठी वापरतात T, पप. प साठी वापरतात P, पप. सप, स साठी वापरतात S, सप. आता नेक्स्ट साऊंड आहे अन. जसं की फन. फन हा शब्द तुम्हाला लिहायचा असेल. फन, FUN, फन. तर आता गन शब्द तुम्ही कसा बनवू शकता? GUN, गन. बन, BUN, सन. SUN, सन. नेक्स्ट शब्द आहे साऊंड आहे अट. आता अट साऊंड पासून एखादा शब्द जसं की कट शब्द तुम्हाला लिहायचा आहे. कट शब्दाचं तुम्हाला स्पेलिंग बनवायचं आहे. तर कसं बनवू शकता? क साठी काय वापरतो? CUT, कट.
शब्द आहे बट. कसा बनवू शकता तुम्ही? BUT बट. हट HUT हट. गट GUT गट. नेक्स्ट साऊंड आहे अब. जसं की शब्द आहे टब. टब. तर कसा बनवू शकता तुम्ही टब शब्द? ट साठी वापरणार टी आणि UB टब. शब्द आहे रब RUB. कब. क साठी काय वापरतो? CUB कब. हब HUB हब. आता नेक्स्ट साऊंड आहे अग. जसं की शब्द आहे मग. मग हा शब्द लिहायचा आहे आपल्याला. मग या शब्दाचं स्पेलिंग बनवायचं आहे. मग कसं बनवू शकतो? MUG मग. शब्द आहे जग JUG जग. हग HUG. ह साठी काय वापरतो आपण? H म्हणून HUG. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना या 5 ओवेल्स पासून खूप सारे शब्द बनवायला शिकवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.